नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑफर घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती असणार MPSC मार्फत. ही जी वॅकन्सी असणार मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा करता इथे भरती निघालेली मित्रांनो. वैद्यकीय खात्यासाठी वॅकन्सी असणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत. ही जी वॅकन्सी बद्दल बोलायला गेलं मित्रांनो, इथे जे आपले पद असणार आहे मित्रांनो आपल्याला सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गडबची भरती असणार आहे मित्रांनो. 716 पदांकरता इथे भरती जाहीर केलेली आहे मित्रांनो. इथं अप्लाय करण्यासाठी MBBS, MS, MD, DNB वाले अप्लाय करू शकता मित्रांनो. काही डॉक्टर डिग्रीवाल्यांनी तर चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती देणारे कोणत्या इथं फील्डमध्ये वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, कोणत्या विषयांमध्ये वॅकन्सी असणार आहे, संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची. कॅटेगरी किती वॅकन्सी, टोटल वॅकन्सी किती डिपार्टमेंटमध्ये, संपूर्ण माहिती जाणून घ्या, लगेच अप्लाय करून घ्या. आता सगळ्यात आधी मित्रांनो टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून चला तर मग सुरू करूया व्हिडिओ मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती असणार आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागाकडून प्राप्त मागणीनुसार वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संकलित महाविद्यालयांच्या खालील विवरण पत्रात नमूद विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक गट ब, त्यानंतर विविध विषयामधले मित्रांनो सहाय्यक प्राध्यापक गट ब आणि वैद्यकीय शिक्षण संशोधन गट ब ची वॅकन्सी 716 पदांसाठी इथं वॅकन्सी इथं त्यांनी काढलेली मित्रांनो. ओके, तर टोटल इथं 716 पदं असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इथं वेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगळे इथं वॅकन्सी इथं बघण्यात मिळतात. जसं की आता डॉक्टरांसाठी स्पेशलिस्ट वॅकन्सी असणार मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला बधिरीकरण शास्त्रासाठी इथं वॅकन्सी असणार मित्रांनो. याच्यामध्ये टोटल 67 वॅकन्सी इथं बघायला मिळतात मित्रांनो आपल्याला. ओके, त्यानंतर आपल्याला इथं 67 मध्ये आपल्याला 3 दिव्यांग पदांसाठी इथं वॅकन्सी आपल्याला दिलेली मित्रांनो इथं. त्यानंतर दुसरं आपल्याला शिवकिरण शास्त्रासाठी वॅकन्सी, याच्यामध्ये मित्रांनो 78 पदांसाठी वॅकन्सी असणार. त्यानंतर त्वचा व गुप्तरोग शास्त्रासाठी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला 11 पदं असणार आहे. त्याच्यानंतर मनोविकृती शास्त्रासाठी मित्रांनो याच्यामध्ये 8 पदांसाठी वॅकन्सी असणार आहे. औषधी शास्त्रासाठी मित्रांनो इथे टोटल इथं 12 पदे. नेत्र शल्यसाठी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला इथं बघायला मिळतं इथं 26 पदांसाठी वॅकन्सी असणार आहे. स्त्रीरोग तज्ज्ञांसाठी इथं प्रसूती शास्त्रासाठी मित्रांनो इथं 83 पदांसाठी वॅकन्सी आहे. कान नाक घसा शास्त्रासाठी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला 17 पदे. शरीर रचना शास्त्रांसाठी इथं 46 पदांसाठी इथं वॅकन्सी बघण्यात मिळते. आणि शारीरिक क्रियांसाठी शास्त्रांसाठी मित्रांनो 32 पदे. ICU साठी मित्रांनो औषधी शास्त्रांसाठी मित्रांनो इथं 13 पदांसाठी वॅकन्सी असणार आहे. न्याय विषयक शास्त्रासाठी मित्रांनो 29 पदांसाठी इथं वॅकन्सी दिलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो स्थिती विंगोपचारसाठी मित्रांनो इथं यांच्यासाठी आपल्याला 15 पदांसाठी वॅकन्सी आहे. औषधी वैद्यकीय शास्त्रासाठी 50 पदांसाठी वॅकन्सी कॅटेगरी वाईज. विकृती शास्त्रासाठी मित्रांनो 48 पदांसाठी वॅकन्सी असणार आहे. जीवन रसायन शास्त्रांसाठी मित्रांनो 38 पदांसाठी वॅकन्सी आहे. रोग प्रतिबंधक सामाजिक शास्त्र यांच्यासाठी मित्रांनो आपल्याला 31 पदांसाठी वॅकन्सी बघण्यात मिळते. सूक्ष्मजीव शास्त्रासाठी मायक्रोबायोलॉजीसाठी मित्रांनो 23 वॅकन्सी आपल्याला याच्यामध्ये. बालरोग शास्त्रासाठी मित्रांनो 16 पदांसाठी वॅकन्सी असणार आहे. सहकिरण व रोगशास्त्रासाठी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला 7 पदे असणार आहे टोटल. शल्यशास्त्रासाठी मित्रांनो 64 पदांसाठी वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर आपल्याला किरणोपचार शास्त्रासाठी मित्रांनो 2 पदांसाठी वॅकन्सी दिसणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो 78 जे पदे असणार मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व संशोधन गटसाठी असणार आहे. हे जे तुम्हाला मी सांगितले ना, आणि तुम्हाला सांगितले आता. त्यानंतर दुसरा गटसाठी वॅकन्सी दिलेली आहे, आपण ते बघून घेऊया. याच्यामध्ये अंतशास्त्रांसाठी इथे वॅकन्सी असणार आहे 1 पद. जठर राष्ट्रशास्त्रासाठी मित्रांनो इथे 4 पदे असणार आहे. हृदयरोग शास्त्रासाठी 7 पद. उच्च विकार शास्त्रासाठी मित्रांनो 10 पदे असणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं सुगठन शल्यसाठी मित्रांनो इथं 8 पदांसाठी वॅकन्सी असणार आहे. मंजूतज्ञ शास्त्रांसाठी इथे आपल्याला 9 पदांसाठी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो.
मंजू शल्यसाठी इथं आपल्याला 6 पदे, मज्जातज्ञ शल्यसाठी मित्रांनो आपल्याला इथं 9 पदांसाठी वॅकन्सी बघायला मिळते. आणि नवजात शिशुरोगसाठी मित्रांनो आपल्याला इथं 9 पद असणार आहेत. आणि त्याच्यामध्ये लास्टमध्ये आपल्याला हृदयविकार व उरविकृतिक शल्यसाठी मित्रांनो तर वॅकन्सी असतात 13 पदांसाठी. ओके, असे एकूण इथं 716 पदांसाठी वॅकन्सीचे फॉर्म अर्ज चालू होणार आहे. 29 एप्रिल 2025 पासून ते आपल्याला 19 मे 2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे. आणि ऑफलाईन पद्धतीने स्टेट बँकेमध्ये चलन भरण्यासाठी 21 मे पासून तर 22 मे पर्यंत लास्ट डेट असणार आहे. ओके, आता कॅटेगरी वाईज सर्वसाधारण सूचना वगैरे दिलेल्या आपल्याला इथं बघून घ्यायचे. जे आपण कॅटेगरी आपण येत असाल ती सूचना इथं वाचून घ्यायची कॅटेगरी मार्फत. जसे खेळाडू असाल, मागासवर्गीय असाल, त्यानंतर पण दिव्यांग असाल. ओके, दिव्यांगासाठी कोणकोणती वॅकन्सी आहे, त्यामध्ये आपल्याला कोणती कोणती कॅटेगरी येते ते पण आपल्याला इथं बघून घ्यायची मित्रांनो. ओके, त्यानंतर आपल्याला इथं दिव्यांगांचे प्रकार 40% आपल्याला दिव्यांग असाल तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. अनाथांसाठी अनाथांचं आरक्षण दिलेलं आहे. आता इथं सॅलरीबद्दल जर आपण बोलायला गेले मित्रांनो तर वेतन श्रेणी जी आपल्याला दिल्या येते मित्रांनो एसटी येते 57,700 पासून 1,82,200 अधिक सॅलरी आपल्याला असते नियमाप्रमाणे. पात्रता आपल्याला असते तर भारतीय नागरिकत्व आपल्याला दिनांक 1 ऑगस्ट 2025 पर्यंत वय काउंट होते मित्रांनो. किमान 19 वर्ष आपल्याला पाहिजे सगळ्या कॅटेगरीमध्ये. राखीसाठी 40 वर्षापर्यंत, मागासवर्गीय आर्थिक गटासाठी 45 वर्षापर्यंत. आणि खेळाडूमध्ये आपण याचे असाल राखीसाठी 43 वर्ष असणार आहे आणि मागासवर्गीयांसाठी 45 वर्ष असणार आहे. ओके, माजी सैनिकमध्ये आपण असाल तर आपल्याला त्यांच्या सेवांचा अधिक नियम 3 वर्ष आपण सेवा केलेली असेल त्यांच्यासाठी दिव्यांग उमेदवारांना 45 वर्षापर्यंत. आपल्याला यापैकी आपल्याला महाराष्ट्रातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना वयाच्या 5 वर्षापर्यंतच राहणार आहे मित्रांनो आपल्याला वयाची सूट. दिव्यांग मागासवर्गीय सेवेतील कर्मचाऱ्यांना आपल्याला यापैकी कोणतेही एक देण्यात येणार आहे मित्रांनो. ओके, शैक्षणिक अर्थ आपण बघू शकता मित्रांनो आपल्याला प्रत्येकासाठी वेगळी असणार आहे. 1 इयर आपल्याला रेसिडेन्स एक्सपिरियन्स लागणार आहे सगळ्यांसाठी. इथं दिलेलं आहे MD MS डिग्रीमध्ये. ओके, याच्यामध्ये आपल्याला MD MS DNB वाले अप्लाय करू शकता. जे पण मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये आपल्याला MD MS DNB झालेलं पाहिजे मित्रांनो. ओके, डॉक्टरवाल्यांसाठी वॅकन्सी तर आपल्याला इथं बघून घ्यायचं आहे मित्रांनो. MD DNB MS MBBS साठी इथं वॅकन्सी जे आपण आपल्याला कुठ्यामधून अप्लाय करायचं आहे ते 1 वर्षाचा अनुभव लागणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये. आपल्याला तर आपण इथं बघून घ्यायची आपली डिग्री कोणती मित्रांनो. ओके, आपल्याला डिग्रीनुसार तर भरपूर साऱ्या डिग्रीचे नाव इथं 32 डिग्री दिलेले आहे मित्रांनो. तर चेक करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला विषयामध्ये आपल्याला झालेले पाहिजे आपले रूल्स वगैरे, आपले डिग्री सर्टिफिकेशन, मेडिकल सर्टिफिकेशन पाहिजे मित्रांनो तरच आपण अप्लाय करू शकतो. अनुभवांसाठी अनुभव प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे मित्रांनो. आपण इथं अनुभवासाठी आपण सरकारी दवाखान्यामध्ये कुठे काम केलं तर प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो. ओके, अनुभव प्रमाणपत्र त्याशिवाय आपल्या इथं अप्लाय करता येणार नाही. ओके, त्याच्यामुळे NMC NMA जे असतं मित्रांनो 11G ते पण इथं लागणार आहे आपल्याला. ओके, निवड प्रक्रियाबद्दल आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो. निवड प्रक्रिया आपल्याला असणार आहे मित्रांनो. किमान मुलाखतीत बोलवण्यात येईल मित्रांनो. मुलाखतीमध्ये आपल्याला उमेदवारांना जे जाहिरातीमध्ये शैक्षणिक अर्थ अनुभव किंवा अर्थ धारण केलेली म्हणून उमेदवारांना मुलाखतीत बोलणं पात्र असणार नाही. ओके, आपल्याला इंटरव्ह्यू बेस सिलेक्शन असणार आहे याच्यामध्ये. जे पण असणार मुलाखतीसाठी आपल्याला मुलाखतीवर आपल्याला इथं चांदणी करण्यात येईल मित्रांनो. कोणाला किती गुण मिळाले, आपल्याला किती नॉलेज आहे मित्रांनो. ओके, त्या मुलाखतीची गुणांमध्ये आपल्याला मित्रांनो 41% गुण इथे लागणार आहे मित्रांनो. ओके, दिलेलं आहे. मुलाखतींच्या आधारावर निवड वगैरे होणार आहे मित्रांनो. लक्षात द्यायचं आहे. अर्ज करण्याची पद्धत असणारे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचे. OTR आपल्याला 1 टाइम OTR बनावं लागतं मित्रांनो. ज्यांच्याकडे OTR असेल ते डायरेक्टली अप्लाय करू शकता मित्रांनो, काही हरकत नाही. OTR कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, तुम्ही चॅनलवर बघू शकता. ओके, आपल्याला जे OTR बनवण्यासाठी डॉक्युमेंट लागतात फर्स्ट टाइमसाठी ते डायरेक्ट बघू शकतो. तुम्हाला हे डॉक्युमेंट आपण अपलोड केलं तर चेक इलॅबिजिबल डायरेक्ट आपण करू शकतो. अप्लाय करण्यासाठी इलॅबिजिबल असेल तर अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये PDF फाईलमध्ये डॉक्युमेंट लागतात 50 ते 500 KB मध्ये सगळे डॉक्युमेंट. याच्यामध्ये सगळ्यात पहिले डॉक्युमेंट आहे 10वीचा शैक्षणिक अर्थ, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्थांचा पुरावा इत्यादी पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय त्यांचा आर्थिक दुर्बल घटकांचा पुरावा, नॉन क्रिमिनल पात्र दिव्यांग असण्याचा पुरावा, माजी सैनिकांचा पुरावा, अनाथ असलेला पुरावा जे पण आपल्याकडे असणार तेच लागणार आहे बरं. खेळाडू असण्याचा पुरावा, त्यानंतर महिला राखीव आर्थिक दुर्बल घटक दिव्यांग असलेला माजी सैनिकांचा पुरावा, SSC नावाबद्दल असेल त्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असलेला पुरावा द्यायचा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्रांचा पुरावा, विविध अनुभवांचा पुरावा द्यायचा, अर्जात केलेल्या दाव्यानुसार प्रशासकीयांच्या प्रती लावून असलेला पुरावा, राज्य शासकीय कर्मचारी असेल तर त्याचा पुरावा द्यायचा आहे. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला वैद्यकीय नोंदणीचा पुरावा द्यायचा आहे, आपल्याला अनुभवाचा पुरावा द्यायचा आहे, जे पण आपले शिक्षण झालेलं आहे
आयुर्वे आयुर्विज्ञानमध्ये जे पण असेल ओके, त्यांचा पुरावा तर लागणार आहे मित्रांनो आपल्याला. त्याच्यामध्ये उपयुक्त आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. हे आपल्याला जसं की आता कागदपत्र अपलोड करून टाकायची आणि आपल्याला जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जाणार आहे ते ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे मित्रांनो, या लक्षात द्यायचं आहे. त्या अनुषंगाने अपलोड केल्याशिवाय आपला अर्जग्राह्य धरला जाणार नाही. डॉक्युमेंट अपलोड करायचे ओरिजिनल मुलाखती वेळीच आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो ओके. त्याच्यामध्ये आपल्याला अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. वेबसाईट लिंक दिलेली आहे, त्याच्यामार्फत आपण अप्लाय करून घ्यायचं आहे. राखीवसाठी मित्रांनो इथं पेमेंट फीज असणार आहे गट ब साठी ₹719 ओके. असा आहे प्राध्यापक गट ब साठी ₹719 असणार आहे राखीवसाठी, आणि मागासवर्गीय अर्थविंगड अनाथ दिव्यांगासाठी ₹449. विविध दि विशेषकृत विषयामध्ये एक प्राध्यापक गट ब साठी ₹394 असणार आहे. त्यांना इथं राखीवमध्ये मागासवर्गीयांमध्ये अर्थविंगड अनाथ ₹294 असणार आहे मित्रांनो. नॉन डिपेंडेबल असणार आहे, आपल्याला बँकेचे चार्जेस अतिरिक्त राहणार आहे. सबमिट बटन पे करून फी भरायची. फॉर्म भरल्यानंतर स्टेट बँकेमध्ये ऑनलाईन पद्धतीने आपण करायचं आहे. क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड मार्फत ज्यांना ऑफलाईन भरायचे ते ऑफलाईन पद्धतीने पण भरू शकता. सेवा प्रवेशांचे आपल्याला काही नियम वगैरे दिलेले आहे, नियम वाचून घ्यायचे आपण ओके. याची जाहिरात आली नवी मुंबईकडून 29 एप्रिल 2025 ला जाहिरात आलेली आहे. आजच्या तारखेला इथं आपल्याला उमेदवारांना सर्वसाधारण सूचना वगैरे आपल्याला वाचून घ्यायची आहे. आपल्याला काही अडचण वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, ज्या जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. काही आपल्याला शंका वगैरे असेल तर मला तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मेसेज करू शकता केव्हाही, आणि माझ्याशी काही बोलायचं असेल तिथं मला कधीही मेसेज करू शकता तुम्ही ओके. आणि तुम्हाला परत एकदा तारखा वगैरे दाखवून देतो, एक तारीख वगैरे तुम्ही बघू शकता. ज्या जास्त मित्रांना शेअर करायचे आपल्याला टेलिग्राम चॅनलची व्हॉट्सअप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इंस्टाग्राम आयडी फेसबुक आयडीची पण लिंक दिली आहे, तिथं पण फॉलो करून घ्यायची. माझी PDF फाईल तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला डाउनलोड करून घ्यायची. माझी काही बोलायचं तर टेलिग्राम चॅनलला व्हॉट्सअपला मेसेज करा मित्रांनो ओके. आणि त्या व्यतिरिक्त ज्या जास्त मित्रांना शेअर करा, त्यांचं पण MD BBBS झालेलं तर आपल्या मित्र परिवार नातेवाईकांमध्ये महिला पुरुष जे पण असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायला मदत करा. आणि चॅनल पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा. 29 तारखेला आपण फॉर्म भरण्याचा व्हिडिओ आणणार आहे, तर 29 तारखेला आपण भेटूया नेक्स्ट 2 मध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.